नमस्कार पॅरेंट्स, मी शीतल. माय डॉटर स्पेशल चाइल्ड चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला फिजिओथेरपीबद्दल सांगणार आहे. मला जेव्हा माहीत झालं की माझी मुलगी मंदबुद्धी आहे, स्पेशल चाइल्ड आहे म्हणून, तर तेव्हापासून तर आजपर्यंत मी हिची कंटिन्यू फिजिओथेरपी करत आहे. कारण आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिची फिजिओथेरपी तुम्ही नियमितपणे करा. फिजिओथेरपी काही झालं तरी बंद नका करू, कारण अशा बाळाचे हातपाय खूप जास्त टाईट होतात. एखादी लोखंडाची रॉड कशी, त्याप्रमाणे यांचे हात आणि पाय पूर्णपणे असे टाईट होऊन जातात अगर फिजिओथेरपी नाही केली तर. आम्हाला खूप चांगलं समजवलं होतं आमच्या डॉक्टरांनी की तुमची मुलगी अशी आहे, हा प्रॉब्लेम आहे, तर ही जशी जशी मोठी होणार हिचे हातपाय पूर्णपणे टाईट होऊन अकडून जातील. तर अगर तुम्ही फिजिओथेरपी केली तर तेवढं म्हणजे जास्त त्रास होणार नाही. बरं, तेव्हा माहिती नव्हतं की काय होणार आहे काय नाही, पण तरी पण मी आता 8 वर्ष झाले कंटिन्यू माझ्या मुलीची फिजिओथेरपी करत आहे. फिजिओथेरपी केल्याने ती आत्तापर्यंत तर बसू नाही शकली, पण जेवढे हातपाय तिचे टाईट व्हायला पाहिजे, मी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या बाळांचे हातपाय बघितले आहे कसे आहेत, किती जास्त टाईट आहे, त्याप्रमाणे माझ्या मुलीचे हातपाय थोडे कमी टाईट आहेत. तर माझा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने मला आणि माझ्या मुलीला खूप मदत मिळू शकते. तर आज मी तुम्हाला दाखवते मी बिना कुणाच्या मदतीने, कुणाची मदत न घेता माझ्या मुलीची फिजिओथेरपी मी एकटी कशी करते. कारण की आम्ही फक्त हजबंड वाईफ दोघंच आहोत, त्याच्यामुळे हजबंड जॉबला जातात, तर पूर्णपणे हिचं मीच करते आणि फिजिओथेरपी पण 8 वर्षापासून मी एकटीच करत आहे. तर विना कुणाच्या मदतीने आपण करू शकतो अशा बाळांचं पण, कारण की मी करतच आहे ना आता, नाही आहे कोणीतरी. तर प्लीज माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मी स्वतःच्या मताने फिजिओथेरपी नाही करत, मी न्यूरो फिजिओथेरपिस्टकडे जाते माझ्या मुलीला घेऊन. जेव्हा ती लहान होती 1 वर्षाची, तेव्हा मी हफ्त्यातून एकदा जायची फिजिओथेरपिस्टकडे. तर मी त्यांच्याकडून व्यायाम शिकून घ्यायची आणि त्यानंतर मग घरी येऊन मुलीसोबत व्यायाम करायची. मग जशी जशी मोठी होत गेली, म्हणजे 2 वर्षाची 3 वर्षाची, तसा तसा मग माझा वेळ पण म्हणजे कमी झाला. पहिले 15 दिवसातून एक वेळ, मग एका महिन्यातून एक वेळ. आता तसं मी 1-1.5 महिन्याला एकदा जाते, कारण की आता ती थोडी मोठी झाली आहे ना, 9 वर्षाची झाली आहे म्हणून. मी आपल्या मताने फिजिओथेरपी करत नाही, मी जे मॅडमकडून शिकते तेच मी तिची फिजिओथेरपी घरी येऊन करते. 9 वर्षामध्ये मी पुष्कळ काही व्यायाम शिकले आहे. अगर तुमचं बाळ पण मंदबुद्धी असेल, म्हणजे स्पेशल चाइल्ड असेल, तर आपल्या मताने कधीच फिजिओथेरपी करायची नाही. न्यूरोलॉजिस्ट जे सांगतात किंवा आपण पण जे म्हणजे आपल्याला जे डॉक्टर सांगतात, न्यूरो फिजिओथेरपिस्ट, त्यांच्याकडेच जायचं आणि त्यांच्याकडूनच फिजिओथेरपी शिकायची. कारण की फिजिओथेरपिस्टमध्ये पण खूप सारे म्हणजे डॉक्टर आहेत. हड्डीचा अलग, ब्रेनचा अलग, मोठ्या माणसाचा अलग, लहान मुलांचा अलग. तर चाइल्ड न्यूरो फिजिओथेरपिस्टकडेच जायचं, ज्यांच्याकडे असं म्हणजे मंदबुद्धी बाळ असेल त्यांच्याकडे.
पाय ना खूपच टाईट आहे हिचे. हा पाय जास्त टाईट आहे त्या पायापेक्षा. काय झालं जिगू? त्रास होत आहे?